पुरुषांना हे 4 संकेत मिळतात तेव्हा समजून जा ती स्त्री तुमच्या आठवणीत तडफडत आहे. मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आठवत असेल, आपल्या विचारांमध्ये सत असेल किंवा आपल्याबद्दल भावना बाळगत असेल, तर त्या व्यक्तीच्या वागण्यात काही संकेत नक्कीच दिसून येऊ शकतात. मात्र हे संकेत म्हणजे 100% पुरावा आहेत असे मानणे योग्य नाही. कारण अनेक वेळा आपले स्वतःचे विचार, आठवणी, भावना आणि त्या व्यक्तीसोबतचे जुने अनुभव यामुळेही आपल्याला काही गोष्टी जाणवू शकतात. त्यामुळे आज आपण अशा काही सामान्य संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आपुलकी किंवा आठवण असण्याची शक्यता दिसू शकते. मित्रांनो, सर्वात पहिला संकेत म्हणजे ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. तुम्ही काही संदेश केला नसतानाही ती व्यक्ती अचानक तुम्हाला मेसेज करते, तुमची विचारपूस करते, तुमचा दिवस कसा गेला हे विचारते किंवा एखाद्या छोट्या कारणाने तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. तर यामागे तुमच्याबद्दलची आठवण किंवा आपुलकी असू शकते. विशेषतः एखादी व्यक्ती वारंवार तुमच्याशी संपर्क ठेवत असेल आणि संभाषण संपल्यानंतर पुन्हा काही वेळाने बोलण्याचे कारण शोधत असेल, तर तिच्यासाठी तुमचा सहवास महत्त्वाचा असण्याची शक्यता असते. दुसरा संकेत म्हणजे जुन्या आठवणी पुन्हा काढणे. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत घडलेल्या जुन्या घटना, तुम्ही एकत्र घालवलेला वेळ, तुमचे जुने संभाषण किंवा एखादी मजेशीर आठवण पुन्हा पुन्हा सांगत असेल, तर त्या आठवणी तिच्या मनात अजूनही जिवंत असल्याचे दिसू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही दोघांनी एखाद्या ठिकाणी भेट दिली असेल आणि ती व्यक्ती अचानक त्या ठिकाणाचा उल्लेख करत असेल, तर कदाचित त्या प्रसंगामुळे तिला तुमची आठवण झाली असेल. अशा छोट्या गोष्टी अनेकदा नात्यातील भावनिक जवळीक दाखवतात. तिसरा संकेत म्हणजे तुमच्याशी संबंधित गोष्टी तिच्या लक्षात राहणे. तुम्ही पूर्वी सहज बोलताना एखादी गोष्ट सांगितली असेल आणि ती व्यक्ती ती अनेक दिवसांनी सुद्धा लक्षात ठेवत असेल, तर ती तुमचे बोलणे मनापासून ऐकत असल्याचे दिसते. तुमची आवड, तुमचे एखादे ध्येय, तुम्हाला आवडणारे गाणे किंवा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस तिला आठवत असेल, तर तुमच्याबद्दल तिच्या मनात विशेष स्थान असू शकते. मित्रांनो, आणखी एक गोष्ट म्हणजे अचानक स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती दिसणे. अनेक लोक असे मानतात की आपण एखाद्याच्या स्वप्नात दिसलो म्हणजे समोरची व्यक्ती आपली आठवण काढत आहे. मात्र याला निश्चित वैज्ञानिक पुरावा नाही. स्वप्नांमध्ये आपल्या दिवसभरातील विचार, जुन्या आठवणी, भावना आणि मनातील चिंता वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात. त्यामुळे तुम्हाला एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसत असेल, तर त्याचा अर्थ तुमच्या मनात त्या व्यक्तीशी संबंधित भावना किंवा आठवणी अजूनही सक्रिय असू शकतात. याला समोरची व्यक्ती तुम्हाला नक्कीच मिस करत आहे असा थेट पुरावा समजू नये. काही वेळा असेही होते की आपण दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतो आणि अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण येते. एखादे गाणे ऐकताना, एखादे ठिकाण पाहताना, एखादा सुगंध जाणवताना किंवा एखादी ओळखीची गोष्ट समोर आल्यावर त्या व्यक्तीची आठवण होते. अशा वेळी आपल्या मेंदूमध्ये त्या व्यक्तीसोबत जोडलेल्या जुन्या आठवणी पुन्हा सक्रिय झालेल्या असू शकतात. याचा अर्थ समोरची व्यक्ती त्याच क्षणी आपल्याला आठवत आहे असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. पण त्या व्यक्तीचे आपल्या मनातील भावनिक महत्त्व नक्कीच दिसून येऊ शकते. पुढचा संकेत म्हणजे ती व्यक्ती तुमच्या सोशल मीडिया पोस्टकडे लक्ष देते. तुम्ही एखादी पोस्ट, फोटो किंवा स्टेटस टाकल्यानंतर ती व्यक्ती नियमितपणे पाहते, प्रतिक्रिया देते किंवा त्यावरून संभाषण सुरू करते. तर तिला तुमच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यात रस असू शकतो. मात्र सोशल मीडिया वापरण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असल्यामुळे केवळ पोस्ट पाहणे म्हणजे प्रेम किंवा आठवण याचा निश्चित पुरावा मानता येणार नाही. मित्रांनो, काही वेळा समोरची व्यक्ती तुमच्या जवळ नसतानाही तुमची चौकशी इतरांकडून करत असते.
तुमचा मित्र, ओळखीचा व्यक्ती किंवा कुटुंबातील कोणीतरी सांगते की अमुक व्यक्ती तुमच्याबद्दल विचारत होती, तुमची चौकशी करत होती किंवा तुम्ही सध्या काय करत आहात हे जाणून घेत होते, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल आपुलकी असण्याची शक्यता असते. विशेषतः हे वारंवार घडत असेल तर त्या नात्याचे महत्त्व अधिक असू शकते. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे ती व्यक्ती तुमच्यासोबत पुन्हा वेळ घालवण्याचे कारण शोधते. तुम्ही भेटल्यानंतर पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त करणे, एखादा कार्यक्रम एकत्र करण्याचे सुचवणे किंवा तुमच्यासोबत काही वेळ बोलण्याची इच्छा व्यक्त करणे यावरून तुमचा सहवास तिला आवडतो असे दिसू शकते. ह्या आपुलकीमध्ये फक्त आठवण नसते, तर त्या व्यक्तीसोबत पुन्हा जोडले जाण्याची इच्छा देखील असते. मित्रांनो, काही लोकांना एखादी व्यक्ती आपल्या आसपास नसतानाही तिची उपस्थिती जाणवल्यासारखी वाटते. अचानक त्या व्यक्तीचा आवाज आठवणे, तिच्यासोबत बोलत असल्यासारखे मनात विचार येणे किंवा ती आपल्या जवळ असल्याचा भास होणे असे अनुभव काही लोकांना येतात. मात्र हे अनुभवही आपल्या भावना आणि आठवणींशी संबंधित असू शकतात. त्यामुळे अशा अनुभवांना गूढ किंवा निश्चित संकेत समजण्यापेक्षा आपल्या मनाची नैसर्गिक प्रक्रिया म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. शेवटी मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच एखादी व्यक्ती तुमची आठवण काढते का, तुमच्याबद्दल विचार करते का किंवा तिच्या मनात तुमच्यासाठी भावना आहेत का हे जाणून घ्यायचे असेल, तर सर्वात विश्वासार्ह मार्ग म्हणजे तिच्याशी मनापासून आणि स्पष्टपणे संवाद साधणे. अंदाज, स्वप्ने किंवा छोट्या हावभावांपेक्षा तिचे प्रत्यक्ष शब्द आणि सातत्यपूर्ण वागणे अधिक महत्त्वाचे असते. कारण खरे नाते हे केवळ मनातल्या कल्पनांवर नाही, तर विश्वास, संवाद, आदर आणि एकमेकांच्या भावनांना समजून घेण्यावर टिकत असते.